नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गाईड या आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर कोणतीही वेळ न दवडता मी आपल्या आजच्या थेट विषयाची सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे वार्षिक टोल पास, जो की केंद्र सरकारने आपल्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध करून दिलेला आहे. तर हा पास नेमका कोणासाठी आहे, हा पास कसा मिळवावा आणि हा पास कसा उपयोगात आणावा याची आपण आज माहिती घेऊया. तर हा पास केवळ आणि केवळ खाजगी वाहनधारकांसाठी आहे आणि हा पास केवळ नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्सप्रेसवेवरतीच उपयोगात आणला जाणार आहे. म्हणजे जे नॅशनल हायवे आहेत आणि नॅशनल एक्सप्रेसवे आहेत तिथे तुम्ही हा पास वापरू शकता. पण जो हायवे राज्य सरकारच्या अंतर्गत हाताळला जातो किंवा खाजगी एजन्सीच्या अंतर्गत हाताळला जातो तिथे तुम्ही हा पास उपयोगात वापर करू शकत नाही. कारण हा पास केवळ आणि केवळ नॅशनल हायवे नॅशनल एक्सप्रेसवेसाठी आहे. उदाहरणार्थ जो आपला पुणे मुंबई हायवे आहे नवीन, तो हायवे पूर्णतः राज्य सरकारच्या अंतर्गत हाताळला जातो. तिथे हा पास एलिजिबल नसणार आहे. पण त्याच त्याच अनुषंगाने जो आपला दुसरा अपोजिट हायवे आहे जो की पुणे सातारा आहे, तो हायवे नॅशनल हायवे 48च्या अंतर्गत येतो आणि तिथे तुम्ही हा पास वापरू शकता कारण तो नॅशनल हायवे आहे. तर हा पास मिळवण्यासाठी तुमच्याकडे फास्टॅगची गरज असावी. आजकाल सगळ्यांकडेच फास्टॅग आहे. नंतर तो पास मिळवण्यासाठी तुम्हाला सिंपल तुमच्या मोबाईल अँड्रॉईड ॲप्लिकेशनमध्ये राजमार्ग यात्रा हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे. जसं की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, तुमच्या प्ले स्टोअरवरून तुम्हाला फक्त राजमार्ग यात्रा हे सर्च करायचं आहे. जसं की सर्च केल्यानंतर 2 नंबरला मला जो राजमार्ग यात्रा ॲप दिसत आहे, जो की मी आत्ता ओपन केलेला आहे आणि त्याच्यात मी सर्च करत आहे, तो ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल आणि डाउनलोड करायचा आहे. तो तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड झाला की आता हा ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोडेड आहे, त्यामुळे तो माझ्या होम स्क्रीनवर दिसत आहे राजमार्ग यात्रा. त्याचं हायवेसारखं त्याचा सिम्बॉल आहे जे की तुम्ही दिसू शकतं तुम्हाला. तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जेव्हा ओपन कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल थ्रू त्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे. आता ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे, त्यामुळे मी त्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टॉपला लेटेस्ट अलर्ट दिसतील, जे की नॅशनल हायवे रिलेटेड जे काही अलर्ट असतील त्याची माहिती असेल. त्या खरोखर निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्युअल पास हा ऑप्शन दिसत आहे. तर तुम्हाला फक्त प्रोसेस खूप सिंपल आहे. तुम्हाला ॲन्युअल पास या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इलिजिबल टोल प्लाझाज बघायचे असतील तर बघू शकता, पण आधी सांगितल्याप्रमाणे हा पास केवळ आणि केवळ नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्सप्रेसवेवरती तुम्ही उपयोगात आणू शकता. आणि तुमचा फास्टॅग जो आहे, जो तुमच्या गाडीसोबत टॅग आहे, तो तुम्हाला ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला फक्त ॲक्टिवेट म्हणून क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड. नंतर तुमचा जो काही गाडी नंबर आहे, जो आपला नंबर प्लेट असते MH, उदाहरणार्थ MH01XX555, जो काय आहे तो तुम्ही तुमचा गाडी नंबर टाकू शकता. गाडी नंबर टाकल्या तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला तुमचा फास्टॅग ऑटोमॅटिकली फेच होईल, कारण तो फास्टॅग तुमच्या त्या गाडी नंबर बरोबर टॅग आहे. तो तुमचा फास्टॅग तुम्हाला एकदा जस्ट व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यानंतर अलर्टसाठी, म्हणजे तुम्ही कोणत्याही टोल पास ॲक्टिवेट केल्यानंतर कोणत्याही टोल पास तुम्ही एकदा पार कराल त्याच्यानंतर तुम्हाला अलर्ट पाहिजे असेल, कोणत्या मोबाईलला पाहिजे असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपयाची जी फी आहे ती UPI माध्यमातून किंवा नेट बँकिंग माध्यमातून किंवा इतर ऑनलाईन पेमेंट माध्यमातून तुम्हाला जस्ट फीज भरायची आहे. फी भरल्यावर 2 ते 5 मिनटं तुमचा फास्टॅग ॲक्टिवेट होतो आणि तो तुम्हाला ह्याच राजमार्ग यात्रा ॲपमध्येच तुम्ही लॉग इन केल्या तुमचं ॲन्युअल पासमध्ये टॉपला जो फास्टॅग आहे तिथे तुमचे फास्टॅग डिटेल येतील. तुमचं ऑनलाईन पेमेंट आहे ते 3,000 तुम्ही पे केलेलं आहे त्याचे डिटेल येतील. वरती ॲक्टिवेट म्हणून पास येईल आणि हा पास 1 वर्षासाठी किंवा 200 टोलसाठी हा पास व्हॅलिडेट असेल. म्हणजे ह्या पास अंतर्गत तुम्ही 200 टोल पास करू शकता. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्ही 200
टोल ह्या पास अंतर्गत पार करू शकतात. म्हणजे आणि ॲव्हरेज तुम्हाला एक टोल हा फक्त 15 रुपये प्रमाणे पडणार आहे. तर जे लोक वारंवार नॅशनल हायवे किंवा नॅशनल एक्सप्रेसवेवरती ये जा करत असतात त्यांच्यासाठी हा पास खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना नक्कीच याचा खूप मोठा लाभ होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पास ॲक्टिवेट करू शकता तुमच्या फास्टॅगसाठी आणि हा तुम्ही नॅशनल हायवे नॅशनल एक्सप्रेसवेवरती 200 टोलसाठी किंवा एका वर्षासाठी उपयोगात आणू शकता. तुम्हाला दिलेली माहिती नक्कीच कळली असेल. तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. मी तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.